किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर नंबर 1 लॉजिक 8 मार्क्स. मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की सिलेबस, मार्किंग स्कीम, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आणि एक सॅम्पल पेपर आपण डिस्कस केलेला आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत लॉजिक, जो चॅप्टर नंबर 8 मार्क्ससाठी आहे आणि खूप इझी चॅप्टर आहे. तर काय काय सिलेबस आहे बघूया त्याच्यामध्ये. सिलेबसमध्ये आहे फर्स्ट इंट्रोडक्शन, सेकंड स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, थर्ड लॉजिकल कनेक्टिव्ज, फोर्थ कंपाऊंड स्टेटमेंट्स अँड ट्रूथ व्हॅल्यूज, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, सिक्स्थ आहे स्टेटमेंट पॅटर्न, सेवन्थ लॉजिकल इक्विव्हॅलन्स, एट्थ क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, 9 निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, 8 ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. तर अशा पद्धतीने हे 10 पॉईंट्स आहेत, आपण ते डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणलेलं आहे बघा. द वर्ड लॉजिक इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड लोगोस मीन्स रिझन. तर हा लॉजिक जो शब्द आहे, लॉजिक म्हणजे काय आहे, लॉजिक म्हणजे काय, मॅजिक आहे. थोडक्यात मॅथ्समधील हे काय, एक मॅजिक आहे. द वर्ड लॉजिक इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड लोगोस. लॉजिक कशापासून तयार झालेला आहे शब्द, ग्रीक वर्ड लोगोस मीन्स रिझन. थस लॉजिक डील्स विथ द मेथड्स ऑफ रिझनिंग ओके, and the axiomatic approach to logic was first propounded by इंग्लिश मॅथमॅटिशियन जॉर्ज बुले. तर याचा पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तो म्हणजे इंग्लिश मॅथमॅटिशियन जॉर्ज बुले यांनी याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला. त्यामुळे हेन्स इट इज कॉल्ड ॲज बुलियन लॉजिक. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, बुलियन लॉजिकसुद्धा म्हटलं जातं. आता जी मुलं आय टी ज्यांचा सब्जेक्ट आहे त्यांना लॉजिक गेट्स असतील बघा, तर लॉजिक गेट्स इज नथिंग बट बुलियन अल्जिब्रा. लॉजिक गेट्स इज नथिंग बट बुलियन अल्जिब्रा असं सुद्धा याला म्हणलं जातं. बुलियन लॉजिक किंवा बुलियन अल्जिब्रा इज द स्पेशल अल्जिब्रा ड्यू टू फ्रेंच मॅथमॅटिशियन जॉर्ज बुले. ओके, तर आपण याच्यामध्ये वी फाइंड ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक इन एव्हरी ब्रांच ऑफ सायन्स. इन फॅक्ट लॉजिक इज द बेसिस ऑफ सर्किट डिझाईनिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड प्रोग्रॅमिंग इन कॉम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्समध्ये याचा खूप उपयोग केला जातो. तुम्ही आता शिकालच यावर्षी कशा पद्धतीने उपयोग केला जातो ते. इन दिस चॅप्टर वी शाल स्टडी बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ लॉजिक. आपण काय शिकणार आहोत, बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ लॉजिक अँड ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट्स. आणि काय शिकणार आहोत, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट्स शिकणार आहोत. ओके, तर एवढी त्याची इंट्रोडक्शन सफिशियंट आहे आपल्यासाठी. आता आपण बघूया चॅप्टरमध्ये काय आहे ते. ओके, आता याच्यामध्ये बघा टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहे. आता पहिल्यांदा डिस्कस करूया टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. आता बघा, आता काय होतं नेहमी आपल्याला की आपल्याला कम्युनिकेशन करत असताना, आता तुम्ही ऑलरेडी इंग्लिश सब्जेक्ट शिकत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स शिकत आहात. तर कम्युनिकेशन स्किल्स येण्यासाठी किंवा कम्युनिकेशन एकमेकांबरोबर करण्यासाठी आपल्याला काय लागतात, सेंटेन्सेस लागतात. वेगवेगळ्या टाईप्सचे सेंटेन्सेस पण आपल्याला लागतात. तर ते आता आपण डिस्कस करूया. तर टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये एकूण 4 टाईप आहेत बघा. एकूण किती टाईप आहेत बघा, 4 टाईप आहेत. कोणकोणते 4 टाईप आहेत बघा हे 4 टाईप आहेत. कोणते, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स आणि इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, आता त्याच्यामध्ये पहिला टाईप जो आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, दॅट इज काय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. हे काय झालं, एक ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, जे सत्य आहे. ओके, आता इथे बघा सेकंड बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कसले सेंटेन्स असतात, ज्याच्यामध्ये कमांड येते और रिक्वेस्ट येते. फॉर एक्झाम्पल प्लीज गिव मी ए पेन.
ही काय आली रिक्वेस्ट, म्हणजेच काय दिस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये काय होईल बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये काय असतात इमोशन्स, एक्साइटमेंट. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्याला आशीर्वाद देत असताना काय म्हणतो आपण, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. तर हे काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क्स पण येतो. फोर्थ आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. फोर्थ काय आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज क्वेश्चन टाईप सेंटेन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो. फॉर एक्झाम्पल कॅन यू स्पीक इंग्लिश, म्हणजे क्वेश्चन मार्क येतो या अशा टाईपच्या सेंटेन्समध्ये, त्याला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. कॅन यू स्पीक इंग्लिश, दिस इज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. ओके, तर सेंटेन्स डिस्कस केल्यानंतर आपण डिस्कस करूया नेक्स्ट पार्ट. बघा आता स्टेटमेंट, नेक्स्ट पार्ट आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे काय, स्टेटमेंट हे असं आहे जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, जे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स, दोन्हीही असणार नाही. दोन्ही म्हणजे ट्रू आणि फॉल्स हे दोन्ही एका वेळी असणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपण बोलताना काळजीपूर्वक बोललं पाहिजे, लक्षात घ्या. आपण वावरत असताना, जगात आपण बोलत असताना, घरात असू द्या किंवा घराच्या बाहेर असू द्या, आपण बोलत असताना फायनाईट बोललं पाहिजे. आपण जे बोलतो ते आपलं स्टेटमेंट असलं पाहिजे, लक्षात घ्या. काहीही बोलून चालणार नाही आता, कारण आता सगळं डिजिटल सिस्टीम आलेलं आहे. त्यामुळं आपण जे काही बोलतो ते ॲक्च्युली स्टेटमेंट असतं, त्यामुळं काळजीपूर्वक आपण बोललं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, तर स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स PQR इट्सेट्रा. ओके, आता याच्यामध्ये काय होतं बघा, जे स्टेटमेंट्स आहेत ते डिनोटेड बाय काय केलं जातात स्मॉल लेटर्स PQR इट्सेट्रा. ओके, आता नेक्स्ट बघा पार्ट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. आता याची जी आपण काही स्टेटमेंट बोलतो लिहितो त्याच्या काही ट्रूथ व्हॅल्यू पण असतात. तर बघा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ट्रू स्टेटमेंट, जर स्टेटमेंट आपलं ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते कॅपिटल T. काय असते कॅपिटल T, दॅट इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉल्स स्टेटमेंट, जर आपलं स्टेटमेंट फॉल्स असेल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉल्स स्टेटमेंट काय असतं, काय असणार इक्वल टू F, दॅट इज फॉल्स. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉल्स स्टेटमेंट इक्वल टू F, दॅट इज फॉल्स. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता हे स्टेटमेंट आहे, दिस इज ट्रू स्टेटमेंट, देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू काय कॅपिटल T. एवढंच फक्त आपल्याला लिहायचं, लक्षात घ्या. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे आता दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे आपल्याला माहीतच आहे, दिस इज ट्रू स्टेटमेंट, देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू कॅपिटल T. एवढंच लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, 6 इज प्राईम नंबर. आता 6 हा प्राईम नंबर आहे का, प्राईम नंबर म्हणजे काय, ज्या नंबर्सना 1 आणि तोच नंबर यानं डिव्हिजन होईल त्याच नंबरला काय म्हणलं जातं प्राईम नंबर म्हणलं जातं. आता 6 इज नॉट प्राईम नंबर. ओके, मग 6 इज नॉट प्राईम नंबर, देअरफॉर काय झालं दिस इज फॉल्स स्टेटमेंट. आणि फॉल्स स्टेटमेंट जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू कॅपिटल F. ओके, तर आता रिमार्कमध्ये बघूया काय लिहिलेलं आहे. रिमार्क खूप महत्त्वाचा आहे. सेंटेन्सेस इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी और इंटरोगेटिव्ह sentences are not statements, are not statements. ओके, ओपन सेंटेन्स बघा, ओपन सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. ओपन सेंटेन्स, ओपन सेंटेन्स म्हणजे काय, ओपन सेंटेन्स इज अ सेंटेन्स हुज ट्रूथ कॅन व्हॅरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स और पर्सन विच आर नॉट स्टेटेड इन द सेंटेन्स. म्हणजे काय, ओपन सेंटेन्सेस ज्या असतात त्यांचं जे सत्य असतं त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू असते ती चेंज होते, व्हॅरी होते अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स और पर्सन. त्या सम कंडिशन्स असतील किंवा व्यक्तिशा त्याची व्हॅल्यू काय होते, बदलते. ओके, हेन्स ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स इन अवर चॅप्टर लॉजिक. त्यामुळं ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट होणार नाहीत आपल्या चॅप्टरमध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल व्हेरी इझी, मी इझी घेतलेलं आहे बघा इथे. आता एक्झाम्पल काय घेतलेलं आहे मी, मॅथ्स इज ॲन इझी सब्जेक्ट. म्हणजे काय, मॅथमॅटिक्स हा काय आहे, खूप सोपा विषय आहे. आता याचं जे ट्रूथ आहे या स्टेटमेंटचं हे वेगळं असणार ना. काही विद्यार्थ्यांना मॅथ्स हा खूप विषय सोपा वाटतो,
त्या विषयातील गणित प्रॉब्लेम्स असतात ते लाडू असल्यासारखे वाटतात, लाडू असल्यासारखे पटापट खातात, दिवाळी असल्यासारखे. पण काही स्टुडंट्स काय करतात, नकोच म्हणतात, नाराज होतात, प्रॉब्लेम बघितला की घाम फुटतो, असे काही स्टुडंट्स आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मॅथ्स इज अन इझी सब्जेक्ट, हे जे स्टेटमेंट आहे, ट्रूथ ऑफ दिस स्टेटमेंट व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, हेन्स इट इज अ ओपन सेंटेन्स. बघा आता दुसरं पण एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे याच्यामध्ये. एक्झाम्पल नंबर 2 आहे बघा, x+2=7. आता x+2=7 केव्हा होतं बघा, ट्रूथ डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यूज ऑफ x. याचं जे ट्रूथ आहे हे डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यूज ऑफ x. आता बघा, इफ x=5, जर x ची किंमत 5 असेल तर इट इज ट्रू, म्हणजे 5+2=7, म्हणजे लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड इक्वल आहे. अँड इफ x इज नॉट इक्वल टू 5, x ची किंमत जर नॉट इक्वल टू 5 असेल, इट इज फॉल्स. म्हणजे काय, समजा 4 घेतली, x ची व्हॅल्यू 4 घेतली, तर 4+2 किती होणार, 6. 7 होणार आहे का, नाही, म्हणजे इट इज फॉल्स, हेन्स इट इज ओपन सेंटेन्स. त्यामुळे हे काय आहे, ओपन सेंटेन्स आहे. येते लक्षात, ओपन सेंटेन्स. तर आता इथे बघा, आता इथे एक रिमार्क आहे. काय रिमार्क आहे बघा, रिमार्क आहे, मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर ट्रू स्टेटमेंट्स. रिमार्क खूप महत्त्वाचा आहे हा. मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर ट्रू स्टेटमेंट्स. फॉर एक्झाम्पल, sin² θ प्लस cos² θ = 1, θ बिलॉंग्स टू r. आता इथे बघा, सिम्पल स्टेटमेंट. आता नेक्स्ट पार्ट आहे सिम्पल स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय बघा, सिम्पल स्टेटमेंट which cannot be split into 2 or more statements is called as simple statement. म्हणजे काय, स्टेटमेंट असं की जे स्प्लिट करू शकत नाही, आपण ते ब्रेक करू शकत नाही 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट्समध्ये, अशा स्टेटमेंटला काय म्हणलं जातं, सिम्पल स्टेटमेंट. कसलं स्टेटमेंट, सिम्पल स्टेटमेंट. एक्झाम्पल, वी लाईक द सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. तर आपल्याला काय, आता आपण मॅथमॅटिक्स सब्जेक्ट शिकत आहोत, म्हणजे आपल्याला काय, वी लाईक द सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. ओके. तर हे फक्त ज्यांना आवडतो सब्जेक्ट त्यांच्यासाठीच फक्त हे घेतलेलं आहे मी स्टेटमेंट. ॲक्च्युली पर्सन टू पर्सन दिस इज नॉट स्टेटमेंट. ओके. आता त्यानंतर बघूया कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट बघा, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more. कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन ऑफ 2 or more. लक्षात घ्या, 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टींचं ज्यावेळी आपण कॉम्बिनेशन करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं, कंपाऊंड मिळतं. तर इथं बघा, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिम्पल स्टेटमेंट्स इज कॉल्ड एज कंपाऊंड स्टेटमेंट. एक्झाम्पल, 3 इज अ प्राईम अँड 4 इज इव्हन नंबर. 3 इज अ प्राईम अँड 4 इज अ इव्हन नंबर. आता याच्यामध्ये काय झालं आहे, एक्झाम्पल हे कसं आहे बघा, 3 इज प्राईम अँड 4 इज इव्हन नंबर. हे एक स्टेटमेंट आहे, पण कंपाऊंड स्टेटमेंट आहे. हे ॲक्च्युली काय झालेलं आहे, 2 स्टेटमेंटपासून तयार झालेलं आहे. किती, 2. ते 2 कोणते स्टेटमेंट, एक 3 इज अ प्राईम नंबर, आणि त्यानंतर काय, 4 इज इव्हन नंबर. म्हणजे 3 इज प्राईम नंबर आणि 4 इज इव्हन नंबर, या दोघांपासून एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालेलं आहे, ते म्हणजे 3 इज अ प्राईम अँड 4 इज इव्हन नंबर. त्यामुळे हे काय झालेलं आहे, दिस इज कंपाऊंड स्टेटमेंट. आता त्यानंतर, आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आपण तयार करतो त्याच्यामध्ये बघा, आता 3 इज अ प्राईम नंबर आणि दुसरं कोणतं स्टेटमेंट आहे, 4 इज अ इव्हन नंबर. याला जोडण्याचं काम कुणी केलं आहे, अँड या शब्दानं जोडलेलं आहे बघा. 3 इज प्राईम अँड 4 इज इव्हन नंबर जोडलेलं आहे. तर असे जोडणारे अनेक कनेक्टर आहेत, त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्स म्हणतो. काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्स. आता बघा इथे, वर्ड्स लाईक अँड, पहिला वर्ड आहे अँड, दुसरा ऑर, तिसरा इफ देन म्हणजे जर तर, आपण म्हणतो ना जर तर, इफ अँड ओनली इफ म्हणजे जर तर जर. आणि 5 नॉट आर युज्ड टू कनेक्ट 2 स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट्स तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतात, लॉजिकल कनेक्टिव्स लागतात, जे कोणते आहेत, अँड, ऑर, इफ, देन, जर तर, इफ अँड ओनली, जर तर जर,
आणि नॉट हे 5 काय आपल्याला लागतात, लॉजिकल कनेक्टिव्ज लागतात. आता त्यानंतर ट्रूथ टेबल म्हणजे काय प्रकार आहे तो एक बघूया. आता ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम असतो त्याचे आपल्याला ट्रूथ टेबल तयार करावं लागते. बघा, टेबल दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ सिम्पल स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स फॉर्म्ड बाय दीज सिम्पल स्टेटमेंट्स इज कॉल्ड ट्रूथ टेबल. म्हणजे काय, टेबल काय करतो, जो ट्रूथ टेबल असतो काय करतो, रिलेशनशिप शो करतो कुणामधलं, एक सिम्पल स्टेटमेंटमधलं आणि कंपाऊंड स्टेटमेंटमधलं. ओके, आणि रिमार्क काय बघा, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट डिपेंड्स अपॉन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स सिम्पल स्टेटमेंट्स. कारण सिम्पल स्टेटमेंटपासूनच काय आपल्याला तयार होतात, आपले कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतात. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट डिपेंड्स अपॉन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स सिम्पल स्टेटमेंट्स. ओके, तर मला वाटतं तुम्हाला हे छानपैकी समजलं असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने काय आहे, लॉजिक या चॅप्टरचा आपण काय केलेलं आहे, स्टार्टअप केलेलं आहे. तर सर्व नोट्स ह्या माझं जे यूट्यूब चॅनल आहे किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडिया, यावर सर्व नोट्स ह्या अपलोड 12वी मॅथमॅटिक्सच्या हँड रिटन नोट्स, स्मार्ट नोट्स असणार आहेत. त्या सर्व नोट्स ह्या अपलोड केल्या जातील आपल्या यूट्यूब चॅनलवर. ओके, सो प्लीज शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू.